Now we are going to learn the another part of this chapter. The chapter is cell structure and organization. आतापर्यंत आपण काय पाहिलं की सेल, प्रोकॅरियोटिक सेल, यूकॅरियोटिक सेल, मग त्या सेलचे कंपोनंट्समध्ये सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम, मग सायटोप्लाझममधले सेल ऑर्गेनेल्स तीन कॅटेगरीजमध्ये डिफरन्शिएट करतात किंवा क्लासिफाय करतात. क्लासिफाय कसे करायचे सेल ऑर्गेनेल्स तीन कॅटेगरीजमध्ये: सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल्स, डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल्स अँड नॉन मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल्स. म्हणजे काय की काही असे सेल ऑर्गेनेल्स आहे की ज्या सेल ऑर्गेनेल्सला एकच मेम्ब्रेन आहे, कव्हर आहे. काही असे सेल ऑर्गेनेल्स आहे की ज्या पर्टिक्युलर सेल ऑर्गेनेल्सला दोन कव्हर आहे, म्हणजे दोन मेम्ब्रेन्स आहे. आणि काही असे त्या सेल सायटोप्लाझममध्ये सेल ऑर्गेनेल्स आहेत की ज्यांना मेम्ब्रेनच नाही आहे. म्हणून ऑल दिस पर्टिक्युलर सेल ऑर्गेनेल्स विच आर प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर सायटोप्लाझम दे आर क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स. दे आर द सिंगल मेम्ब्रेन, डबल मेम्ब्रेन अँड नॉन मेम्ब्रेन. तर सिंगल मेम्ब्रेनमध्ये आपण गेलो, सिंगल मेम्ब्रेनमध्ये आपण एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पाहिलं, गोल्गी कॉम्प्लेक्स पाहिलं, असे सेल ऑर्गेनेल्स आपण पाहिले. आता आपल्याला पाहायचे डबल मेम्ब्रेन सेल ऑर्गेनेल्स काय. तर डबल मेम्ब्रेन सेल ऑर्गेनेल्स टिपिकली 3 आहेत. टिपिकली कोणते कोणते तर न्यूक्लियस आहे, प्लास्टिड आहे, त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रियन आहे. न्यूक्लियसला जायचं आहे. प्लास्टिड म्हणजे त्याच्यातलं तुमच्या ओळखीपैकी एखादं एक्झाम्पल सांगायचं असेल तर क्लोरोप्लास्ट म्हणतात त्याला. मग मायटोकॉन्ड्रियन आहे, मायटोकॉन्ड्रियनला आपण पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणतो. क्लोरोप्लास्ट प्लास्टिड आहे, त्याला फोटोसिंथेटिक ॲपरेटस म्हणतो. आणि न्यूक्लियस जर असेल तर तो सगळ्यात मेन पार्ट त्या पर्टिक्युलर सायटोप्लाझमचा आहे. दॅट इज कॉल्ड एज बॉस ऑफ द सेल बिकॉज दॅट पर्टिक्युलर न्यूक्लियस इट कंट्रोल्स मोस्ट ऑफ द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर सेल. की त्या पर्टिक्युलर सेलच्या ॲक्टिव्हिटी चालवायसाठी त्या पर्टिक्युलर सेलमध्ये जे प्रेझेंट आहे दॅट इज कॉल्ड एज न्यूक्लियस. तर त्या पर्टिक्युलर न्यूक्लियसच्या स्ट्रक्चरला आपल्याला आता जायचं आहे, स्टडी करू आपण. दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. द न्यूक्लियस म्हणजे काय? द न्यूक्लियस इट इज द स्ट्रक्चर विच इज प्रेझेंट इन द सेल विच कंट्रोल्स द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज, the specific chemical activities which are present or which are going on that particular cell, that they are all controlled by that particular structure. That structure it is called as nucleus. मग न्यूक्लियसमध्ये असते काय? सेल कसे असतात? काही असे सेल टिपिकली काय असते की एका सेलमध्ये एकच न्यूक्लियस असतो. काही सेल्सचं कॅरेक्टरिस्टिक काय? पॅरामेशियम सारखं जर पाहिलेलं असेल तर त्या पर्टिक्युलर सेलमध्ये 2 न्यूक्लियस असतात. काही असे सेल्स आहेत की ज्या पर्टिक्युलर सेल्समध्ये एकापेक्षा जास्त किंवा 2पेक्षा जास्त पण न्यूक्लिया प्रेझेंट असतात. जर 2पेक्षा जास्त न्यूक्लिया प्रेझेंट असेल आणि तो जर फॉर एक्झाम्पल ॲनिमल सेल असेल तर दॅट पर्टिक्युलर सेल इट इज कॉल्ड अ सिन्सिटिकल सेल. दॅट इज कॉल्ड अज सिन्सिटिकल सेल. सिन्सिटियल सेल. आणि जर तो पर्टिक्युलर सेल जर प्लांट सेल जर असेल तर त्याला सिनोसाइट म्हणतात. म्हणजे सेल वेन शोज द प्रेझेन्स ऑफ मोर दॅन 2 न्यूक्लिया इन प्लांट्स इट इज कॉल्ड अ सिनोसाइट. And the cell when shows the presence of more than 2 nuclei in a single cell, that particular cell in animals it is called as syncytial cell. It is called as syncytial cell. त्या पर्टिक्युलर न्यूक्लियसचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायचं आहे की त्या न्यूक्लियसमध्ये काय असते. स्ट्रक्चरली the nucleus it consists of 4 components. Structurally the nucleus it consists of 4 parts. The 4 parts which are present in that particular nucleus मी आता तुम्हाला दाखवतो, पण पहिल्यांदा लिस्ट पहा. The first part it is called as the nuclear envelope. त्या न्यूक्लियसला स्वतःचं कव्हर असते. That is called as nuclear envelope. The second part it is called as the nucleoplasm. की त्या पर्टिक्युलर न्यूक्लियर एन्व्हलपच्या आतमध्ये विस्कस मटेरियल जे प्रेझेंट आहे, जिथे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी रिॲक्शन्स होतात, that particular part of that particular nucleus it is called as a nucleoplasm. त्याला न्यूक्लियर सॅप पण म्हणतात. थर्ड पार्ट इट इज कॉल्ड एज अ न्यूक्लिओलस. की त्या पर्टिक्युलर न्यूक्लियसच्या आतमधल्या न्यूक्लिओप्लाझममध्ये एक डेन्सली पॅक्ड बॉडी असते की जिथे RNA स्टोअर असतात. प्रोटीन सिंथेसिसमध्ये तो मेन पार्ट प्ले करतो. दॅट पर्टिक्युलर पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर न्यूक्लियस विच इज प्रेझेंट इन न्यूक्लिओप्लाझम इट इज कॉल्ड एज अ न्यूक्लिओलस. इट इज कॉल्ड एज न्यूक्लिओलस. आणि त्या न्यूक्लियसमध्ये सगळ्यात मेन पार्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो हेरिडिटीसाठी इम्पॉर्टंट आहे, दॅट पर्टिक्युलर पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर न्यूक्लियस इट इज कॉल्ड एज अ क्रोमॅटिन. इट इज कॉल्ड एज क्रोमॅटिन. टिन म्हणजे थ्रेड सारखे स्ट्रक्चर्स. पण जर आपण त्या पर्टिक्युलर न्यूक्लियसवर म्हणजे सेलवर जर कुठला कलर म्हणजे स्टेन जर ॲड केला तर ते जे थ्रेड आहे ते कलर होतात. कलरला म्हणतो आपण क्रोम. टिन म्हणजे थ्रेड. असे स्ट्रक्चर्स थ्रेड सारखे त्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट की जे कलर होतात.
The thread-like structures upon staining, when they take the stain, when they take the color, such particular thread-like structures which are present in that particular nucleus, they are called as a chromatin. त्याच पर्टिक्युलर क्रोमॅटिनला आपण जर सेल डिव्हिजनच्या स्टेप्समध्ये जर गेलो तर इंटरफेजमध्ये जर पाहिलं तर ते थ्रेड आपल्याला थ्रेड सारखे दिसतात, म्हणून त्याला क्रोमॅटिन म्हणतात. पण इंटरफेज नंतर प्रोफेज असते, प्रोफेज नंतर मेटाफेज असते, मेटाफेज नंतर अनाफेज असते, अनाफेज नंतर मग टिलोफेज असते. म्हणजे इनडायरेक्टली या 5 फेजेसमध्ये इंटरफेज, प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज मध्ये सेलमधलं न्यूक्लियस डिवाइड होतो. मग एकदा न्यूक्लियस डिवाइड झाला की सायटोप्लाझम डिवाइड होतो. मग एकदा न्यूक्लियस डिवाइड झाला की सायटोप्लाझम डिवाइड होतो. म्हणजे न्यूक्लियस पण डिवाइड होतो, सायटोप्लाझम पण डिवाइड होतो. असं करत एक सेल 2 सेलमध्ये डिवाइड होतो. त्याला म्हणतो आपण सेल डिव्हिजन. त्याला काय म्हणतो आपण? सेल डिव्हिजन. तर या सेल डिव्हिजनमध्ये इंटरफेज मधल्या न्यूक्लियसमध्ये पाहिले तर ते थ्रेड दिसतात, त्याला क्रोमॅटिन म्हणतात. पण हेच थ्रेड आपण त्या इंटरफेज नंतर प्रोफेजमध्ये गेलो, प्रोफेजमधून मेटाफेजमध्ये गेलो, जसं जसं पुढच्या फेजमध्ये जाऊ, मेटाफेज पर्यंत जाऊ, तसे ते पर्टिक्युलर क्रोमॅटिनचे थ्रेड कॉईल होतात, कॉईल होतात, कंडेन्स होतात, कंडेन्स होतात. मग ते रॉड सारखे दिसायला लागतात मेटाफेजमध्ये. इंटरफेजमधून कुठे गेलो? प्रोफेजमध्ये. प्रोफेजमधून कुठे गेलो? मेटाफेजमध्ये. आता ते रॉड सारखे दिसायला लागतात, काउंटही करता येतात त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चर्सला. आता ते क्रोमॅटिन नाही, आता त्याला काय म्हणतो आपण? क्रोमोझोम. म्हणजे क्रोमोझोम आणि क्रोमॅटिन ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी नाही, एकच आहे. फक्त इंटरफेजमध्ये ते लांब असतात, अनकॉइल्ड असतात, अनकंडेन्स असतात, म्हणून त्याला आपण थ्रेड म्हणतो, म्हणून त्याला आपण नेम करतो. दॅट इज कॉल्ड एज क्रोमॅटिन. पण तोच क्रोमॅटिन आता प्रोफेजमध्ये गेला, प्रोफेजमधून मेटाफेजमध्ये गेला, आता तो कॉईल कंडेन्स झाला, आता तो रॉड सारखा दिसत आहे. कोण? क्रोमॅटिन. तर त्या क्रोमॅटिनला आता आपण क्रोमॅटिन नाही म्हणत, दॅट इज नाव कॉल्ड एज क्रोमोझोम. म्हणजे याचा अर्थ काय? द कॉइल्ड अँड कंडेन्स्ड फॉर्म ऑफ chromatin, it is called as a chromosome. and chromatin म्हणजे काय? The uncoiled and uncondensed form of chromosome, it is called as a chromatin. तर असे 4 पार्ट्स आहेत त्या पर्टिक्युलर न्यूक्लियसमध्ये. द फर्स्ट पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर न्यूक्लियस, इट इज कॉल्ड एज nuclear envelope. The second part of that particular nucleus, it is called as a nucleoplasm. The third part of that particular nucleus, it is called as nucleolus. And the fourth part of that particular nucleus, it is called as chromatin. आता हे सगळं तुम्हाला या डायग्राममध्ये पाहायला मिळेल. बघा कसं आहे. हा जो इथे एवढी आपण जी डायग्राम काढली, या पर्टिक्युलर डायग्राममध्ये आपण पूर्ण सेल दाखवलेला नाही. हा फक्त कोण आहे? तर न्यूक्लियस आहे. म्हणजे हा न्यूक्लियस आहे, याच्या बाहेर सायटोप्लाझम आहे, मग त्याच्या बाहेर मग सेल वॉल, सेल मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. म्हणजे फक्त आपल्याला न्यूक्लियस स्टडी करायचा आहे, म्हणून आपण न्यूक्लियस ड्रॉ केला. तर त्याचा हा पहिला पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड एज न्यूक्लियर एन्व्हलप. पहा तुम्हाला 2 मेम्ब्रेन दिसतात, म्हणून दिस पर्टिक्युलर न्यूक्लियस, इट इज कॉल्ड एज अ डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल. इट इज कॉल्ड एज डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल. चला आपण याला इथेच पहिल्यांदा पाहून घेऊ, नंतर मग आपण हे स्टडी मटेरियल रीड करू. ठीक आहे. So structurally this particular nucleus, it consists of 4 parts. The first part, it is called as nuclear envelope. Second part, it is called as a nucleoplasm. हे जे डॉट 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 दाखवले ते nucleoplasm. The third part, it is called as a nucleolus. हा जो एवढा पार्ट दाखवलेला आहे, that is called as a nucleolus. And the fourth part, it is called as क्रोमॅटिन. ह्या ज्या लाईन्स दाखवलेल्या आहेत हे सगळे जे दिसत आहेत त्याला काय म्हणतो आपण? क्रोमॅटिन. एक एक ऑब्झर्व करू आपण. द फर्स्ट पार्ट, इट इज कॉल्ड एज न्यूक्लियर एन्व्हलप. न्यूक्लियर एन्व्हलप काय? The nuclear envelope, it is a double membrane structure. It shows the presence of 2 membranes. They are the outer membrane and the inner membrane. Both these particular membranes are unit membranes. Both the membranes are unit membranes. म्हणजे काय? They are made up of lipid and protein. They are made up of lipid and protein. So both these particular membranes are called as unit membrane. This membrane, it is called as outer membrane. This is called as inner membrane. In between outer membrane and inner membrane, there is presence of a space. if a मध्ये space दिसते 2 membraneच्या मध्ये, that space, it is called as a perinuclear space. That is called as perinuclear space. त्याच्यानंतर this particular nuclear, it is not continuous. It shows the presence of openings. These particular openings are called as the nuclear pores. They are called as nuclear pores. The function of this particular nuclear pores is exchange of material between the cytoplasm and the nucleus, and nucleus and the cytoplasm. की या पोर्सचं फंक्शन काय? तर न्यूक्लियसमध्ये तयार झालेलं मटेरियल सायटोप्लाझममध्ये आलं पाहिजे, सायटोप्लाझममध्ये तयार झालेलं मटेरियल असेल तर न्यूक्लियसमध्ये गेलं पाहिजे. हे कशाचं फंक्शन आहे? या पोर्सचं. दुसरा पार्ट, within this particular nuclear envelope there is presence of a viscous material. That particular viscous material which is present in that particular nuclear envelope or nucleus, it is called as nucleoplasm.
It is called as a nucleoplasm. That particular nucleoplasm, it shows the presence of several material. For example, that shows the presence of DNA, that shows the presence of RNA, that shows the presence of various proteins. Proteins, there are two different types, the histone proteins and the non-histone protein, basic proteins and the acidic proteins. So DNA, RNA, histone proteins, non-histone proteins. So all these particular substances, they are present in this particular thing that is called as a nucleoplasm. The third part of this particular nucleus, it is called as nucleolus. So in the nucleoplasm, हा जो डॉटेड दाखवलेला आहे आपण न्यूक्लिओप्लाझम, त्याच्यामध्ये जो तिसरा पार्ट आता इथे पा कॉम्पॅक्ट दिसत आहे, दॅट इज कॉल्ड एज न्यूक्लिओलस. मग न्यूक्लिओलस म्हणजे काय? द न्यूक्लिओलस, इट इज अ कॉम्पॅक्ट बॉडी विच इज प्रेझेंट इन दिस पर्टिक्युलर न्यूक्लियस. टिपिकली सिंगल न्यूक्लिओलस इट इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस, बट देर मे बी प्रेझेन्स ऑफ मोर दॅन वन न्यूक्लिओलस विदिन द सिंगल न्यूक्लियस. There may be presence of more than one nucleolus within the single nucleus, and the function of this particular nucleolus main is it take part in the process of protein synthesis. And the another very important function of this particular nucleolus is that this particular nucleolus, it is the storage of RNA. It is the storage of the RNA. हा न्यूक्लिओलस आहे. आतापर्यंत काय काय पाहिलं आपण? न्यूक्लियर एनव्हलप, न्यूक्लिओप्लाझम आणि न्यूक्लिओलस. चौथा पार्ट, द फोर्थ पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर न्यूक्लियस, इट इज कॉल्ड ॲज क्रोमॅटिन. मग आपण मगाशी सांगितलं की क्रोमॅटिन म्हणजे काय? द थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स विच आर प्रेझेंट इन दिस पर्टिक्युलर न्यूक्लियस, दे आर कॉल्ड ॲज अ क्रोमॅटिन. दॅट इज कॉल्ड ॲज क्रोमॅटिन. पण या पर्टिक्युलर क्रोमॅटिनला, या थ्रेडला तुम्ही इथे जर पाहिलं तर या पर्टिक्युलर क्रोमॅटिन मध्ये पहा दोन पार्ट डिफरन्शिएट झालेले दिसतात. हा जो डार्क पार्ट आहे आणि हा फेंट पार्ट आहे. जो आता इथे डार्क पार्ट आहे आणि हा जो फेंट केलेला आहे, दे आर कॉल्ड ॲज युक्रोमॅटिन अँड हेटेरोक्रोमॅटिन. दे आर कॉल्ड ॲज युक्रोमॅटिन अँड द हेटेरोक्रोमॅटिन. म्हणजे इनडायरेक्टली पहा, क्रोमॅटिन हा पूर्ण एक थ्रेड, पण या पर्टिक्युलर क्रोमॅटिन मध्ये पण डिफरन्शिएट केलेला पार्ट आहे की जो डार्कली स्टेन्ड आहे त्याला काय म्हणतो आपण? हेटेरोक्रोमॅटिन. आणि जो लाईटली स्टेन्ड आहे त्याला काय म्हणतो आपण? युक्रोमॅटिन. जो लाईटली स्टेन्ड आहे हा लाईटली स्टेन्ड आहे. म्हणजे या पर्टिक्युलर क्रोमॅटिनच्या एवढ्या पार्टनी स्टेन कमी घेतलेला आहे, तो कमी स्टेन झालेला आहे, जास्त कलरफुल दिसत नाही, त्याला काय म्हणतो आपण? युक्रोमॅटिन. पण हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे, जो पर्टिक्युलर पार्ट, या पर्टिक्युलर पार्टला आपण हेटेरोक्रोमॅटिन म्हटलेलं आहे की त्या पर्टिक्युलर पार्टमध्ये स्टेन जास्त घेतलेला आहे. स्टेन जर जास्त घेतलेला असेल तर इनडायरेक्टली त्याला काय म्हटलेलं आहे आपण? हेटेरोक्रोमॅटिन. स्टेन कमी घेतलेला आहे त्याला काय म्हणतो आपण? युक्रोमॅटिन. या दोघांमध्ये फरक आहे. कसा की युक्रोमॅटिन जर असेल तर या युक्रोमॅटिनमध्ये डीएनए जास्त असतो. त्याच्यामध्ये युक्रोमॅटिनमध्ये डीएनए जास्त असतो आणि हेटेरोक्रोमॅटिनमध्ये डीएनए कमी असतो. म्हणजे इनडायरेक्टली डीएनए जिथे जास्त प्रेझेंट असतो तो पर्टिक्युलर, त्या पर्टिक्युलर क्रोमॅटिनचा रिजन जर असेल तर तो जास्त ऍक्टिव्ह असतो, कारण तिथे डीएनए जास्त प्रेझेंट आहे. मेटाबॉलिकली तो जास्त ऍक्टिव्ह आहे, तो जास्त प्रोटीन सिंथेसिसमध्ये इन्व्हॉल्व्ह होईल. पण हेटेरोक्रोमॅटिन जर असेल तर इनडायरेक्टली तो तेवढा प्रोटीन सिंथेसिसमध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही किंवा तो कसं राहील? इनर्ट राहील. So these are the four parts which are present in this particular nucleus. The four parts are the nuclear envelope, nucleoplasm, न्यूक्लिओलस अँड द क्रोमॅटिन. चला आपण हे सगळं आता या मटेरियल, स्टडी मटेरियलमध्ये ऑब्झर्व करू. बघा, नीट पॉईंट ऑफ व्ह्यू सगळं इम्पॉर्टंट आहे. सगळे मेन पॉईंट्स मी आता या बोर्डवर कव्हर केलेले आहे. ठीक आहे. न्यूक्लियस, आपलं सेल चॅप्टर सुरू आहे, सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. याच्यापूर्वी आपण सिंगल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्समध्ये गेलो. आता आपण चाललो आहे डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स. मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्समध्ये पहिला सेल ऑर्गॅनेल डिस्कस करायचा आहे. द फर्स्ट सेल ऑर्गॅनेल, इट इज कॉल्ड एज न्यूक्लियस. बघा, द रॉबर्ट ब्राउन इन 1831 डिस्कवर्ड न्यूक्लियस ॲज अ कंट्रोलिंग सेंटर ऑफ अ सेल. की त्या पर्टिक्युलर सेलमध्ये जो न्यूक्लियस प्रेझेंट आहे त्या सेलचा मेन कंट्रोलिंग सेंटर कोण जर असेल तर न्यूक्लियस. सगळ्यात पहिल्यांदा त्या रॉबर्ट ब्राउननी हा न्यूक्लियस ऑब्झर्व केला 1831 मध्ये एका सेलमध्ये. अँड दॅट पर्टिक्युलर सेल, इट इज ऑफ अ प्लांट दॅट इज कॉल्ड ॲज ऑर्किड. ऑर्किड नावाचं प्लांट आहे. ऑर्किड्स प्लांट्स असतात, एक ग्रुप आहे प्लांटचा की त्या पर्टिक्युलर प्लांटच्या रूटमधल्या एका सेलमध्ये त्या पर्टिक्युलर रॉबर्ट ब्राउनला सगळ्यात पहिल्यांदा न्यूक्लियस पाहायला मिळाला. सो रॉबर्ट ब्राउन इन 1831 discovered nucleus as a controlling center of a cell. Usually eukaryotic cell is mononucleated. Some cells are binucleated, example paramecium, while very few cells are multinucleated, example striated muscle fibers. काय म्हटलं की टिपिकली कुठलाही मी युकॅरियोट आहे, कुठलाही टिपिकल युकॅरियोटिक
कोणत्याही सेलमध्ये एकच न्यूक्लियस असला पाहिजे. पण काही पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये पॅरामेशियम सारख्या की एकच सेल असेल किंवा एकच ऑर्गॅनिझम असेल किंवा एकच सेल असेल तर त्या सेलमध्ये एकापेक्षा जास्त म्हणजे 2 पण न्यूक्लिय असतात. पण आपल्याकडे ज्या मसल्स आहेत, स्ट्रायटेड मसल्स आहेत, द मसल्स विच आर असोसिएटेड विथ द बोन्स, द मसल्स विच आर प्रेझेंट इन द वॉल ऑफ द हार्ट, दे आर कॉल्ड एज स्ट्रायटेड मसल्स. काय म्हटलं मी? द मसल्स विच आर असोसिएटेड विथ द बोन्स, द मसल्स विच आर प्रेझेंट इन द वॉल ऑफ द हार्ट, दे आर कॉल्ड एज स्ट्रायटेड मसल्स. आणि या पर्टिक्युलर स्ट्रायटेड मसल्समध्ये मात्र न्यूक्लियसचा नंबर हा 2 पेक्षा जास्त राहतो. पुढे many nucleated condition of an animal cell, it is called as syncytial cell. Many nucleated condition of an animal cell, it is called as syncytial cell, while that of the plant cell, it is called as sinusoid. आता दोन वर्ड्स वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे यूज केलेले आहे की समजा एखाद्या सेलमध्ये एकापेक्षा जास्त 2 पेक्षा जास्त न्यूक्लियर प्रेझेंट असेल आणि तो जर ॲनिमल सेल असेल तर दॅट पर्टिक्युलर सेल इट इज कॉल्ड एज सिन्सिटियल सेल. आणि 2 पेक्षा जास्त न्यूक्लियर एकाच सेलमध्ये प्रेझेंट असेल आणि तो जर प्लांट सेल असेल तर दॅट पर्टिक्युलर सेल इट इज कॉल्ड एज सिनोसिटिक सेल ऑर इट इज कॉल्ड एज सिनोसाइट or it is called as sinusoid. आता आपण चाललोय स्ट्रक्चर न्यूक्लियसच्या. स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियस इन इंटरफेस शो 4 पार्ट्स. आताच आपण पाहिलेले पार्ट 1 न्यूक्लियर एनव्हलप, पार्ट 2 न्यूक्लिओलस, पार्ट 3 न्यूक्लियोप्लाझम, पार्ट 4 क्रोमॅटिन. ओके. So nucleus in interface show 4 parts. The 4 parts are nuclear envelope, then another it is called as the nucleoplasm, then another it is called as the nucleolus, then another it is called as the chromatin material. Okay, the first is nuclear envelope. It is a double layer limiting membrane and is porous. आता ही बाहेरची जर लेयर पाहिली, मेम्ब्रेन पाहिली तर ही डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे, पोरस आहे प्रेझेंट, पोरस आहे, पोरस प्रेझेंट आहे. So it is double layer limiting membrane and is porous. In between two layers space is present called as a perinuclear space. या दोन मेम्ब्रेनच्या मध्ये स्पेस आहे, that particular space it is called as a perinuclear space. Inner membrane is coated by fibrous lamina. की ही जी इनर मेम्ब्रेन आहे याच्यावर आतमध्ये फायबरस लॅमिनाचं कव्हर असते प्रोटेक्शन म्हणून. दॅट वॉज डिस्कवर्ड बाय हॅरिस अँड जेम्स इन 1952. नीटसाठी इम्पॉर्टंट आहे. Inner membrane is coated by fibrous lamina. It was given by or it was discovered by Harris and James in 1952. Colan and Tomlin in 1950 first observed nuclear pores in nuclei of amphibian oocyte. ही amphibian सायफ्रॉग आहे त्याचा जो oocyte आहे ज्याला आपण फिमेल गमेट म्हणतो त्या पर्टिक्युलर oocyteमध्ये या दोघांनी कोलान अँड टॉमलिन या दोघांनी सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं की त्या न्यूक्लियसला काय प्रेझेंट असतात पोर्स. त्याच्यानंतर पुढे माहित झालं की कुठल्याही न्यूक्लियसला पोर्स असतात. इलेक्ट्रॉन डेन्स रिंग्स आर प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियर पोर्स, दे आर कॉल्ड एज ॲन्युलाय. की हे जे पोर आहे किंवा हे जे पोर आहे हे जर आपण आतमधून पाहिलेलं असेल तर याच्या आतमध्ये रिंग प्रेझेंट आहे, त्या रिंगला काय म्हणतात तर ॲन्युलस. एक रिंग असेल तर त्याला म्हणतात ॲन्युलस, पण एकापेक्षा जास्त इथे 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 प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणतात ॲन्युलाय. न्यूक्लियर एनव्हलपचं फंक्शन. द फंक्शन ऑफ द न्यूक्लियर एनव्हलप इज टू प्रोव्हाइड सरफेस फॉर द अटॅचमेंट ऑफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड एक्सचेंज ऑफ मटेरियल. या न्यूक्लियर एनव्हलपचे 2 फंक्शन्स आहे की हे न्यूक्लियर एनव्हलप बाहेर सायटोप्लाझम, या न्यूक्लियर एनव्हलपच्या बाहेर सायटोप्लाझम आहे आणि तुम्हाला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम स्टडी करताना माहीत झालं की इथे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जर प्रेझेंट असेल तर ते एंडोप्लाझमिक रेटिक्युलम या न्यूक्लियर पोरसोबत कनेक्टेड आहे किंवा या न्यूक्लियर एनव्हलप सोबत कनेक्टेड आहे. And the another function of this particular nuclear pore or this particular nuclear envelope is the exchange of material between the nucleus and the cytoplasm and cytoplasm and the nucleus. म्हणून फंक्शन पुन्हा पहा. The function of the nuclear envelope is to provide surface for the attachment of endoplasmic reticulum and exchange of material. The second part of this particular nucleus it is called as the nucleoplasm. The nucleoplasm हे जे डॉटेड दाखवलं आहे ते nucleoplasm. It is also called as nuclear sap or it is called as the karyolymph. त्या nucleoplasmला दुसरे पण नेम्स आहेत. They are also called as nuclear sap as well as that is also called as the karyolymph. It is a semi-viscous material present within the nuclear envelope and is rich in nucleic acids, proteins, enzymes and chromatin thread. की हे न्यूक्लियोप्लाझम जर असेल तर विस्कस मटेरियल आहे. विस्कस मटेरियलमध्ये आहे काय प्रेझेंट तर या पर्टिक्युलर विस्कस मटेरियलमध्ये न्यूक्लिक ॲसिड्स प्रेझेंट आहे. न्यूक्लिक ॲसिड्स म्हणजे DNA आणि RNA. प्रोटीन्स प्रेझेंट आहे, एन्झाइम्स प्रेझेंट आहे, क्रोमॅटिन थ्रेड्स प्रेझेंट आहे. सो इन अनदर वर्ड्स क्रोमॅटिन, एन्झाइम्स, प्रोटीन्स, न्यूक्लिक acids all they are present in this particular material. That material which is present within the nuclear envelope it is called as nucleoplasm.
द अनदर पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर न्यूक्लियस इट इज कॉल्ड एज द न्यूक्लिओलस. हा दिसून राहिला तो न्यूक्लिओलस आहे. इट वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय फॉन्टाना. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. नीट द्यायची असेल किंवा नीट असेल तर तुम्हाला हे या सायंटिस्टचं नेम माहीत पाहिजे. इट वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय फॉन्टाना. इट इज अ डेन्स ग्रॅन्युलर अँड नेकेड बॉडी प्रेझेंट इन न्यूक्लियस. किंवा ही डेन्सली पॅक्ड बॉडी आहे अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. ही पर्टिक्युलर बॉडी जर असेल तर तुम्हाला कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये इझिली दिसते. and a naked body present in the nucleus and actively involved in protein synthesis. It is rich in RNA. किंवा या पर्टिक्युलर न्यूक्लिओलसचं काय फंक्शन आहे? इट इज मेनली ॲक्टिव्हली इन्व्हॉल्ड इन द प्रोसेस. दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड एज द प्रोटीन सिंथेसिस. मेनली हा कशासाठी प्रेझेंट असतो? तर इट स्टोअर्स द RNA. The fourth part of this particular nucleus it is called as the chromatin or it is called as the chromatin material. The genetic material present in the nucleus is called as chromatin material. की या पर्टिक्युलर न्यूक्लियस मध्ये जे आपलं जेनेटिक मटेरियल आहे, जेनेटिक मटेरियल म्हणजे DNA. माझं जेनेटिक मटेरियल DNA आहे. तर ते जेनेटिक मटेरियल DNA जे प्रेझेंट असेल ते या थ्रेडमध्ये प्रेझेंट आहे. दॅट थ्रेड इट इज कॉल्ड एज द क्रोमॅटिन. इट कंटेन DNA, RNA, हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स. की या थ्रेडमध्ये आहे काय प्रेझेंट? तर DNA प्रेझेंट आहे, RNA प्रेझेंट आहे, हिस्टोन प्रोटीन्स प्रेझेंट आहे, नॉन हिस्टोन प्रोटीन्स प्रेझेंट आहे. ओके. पुढे ऑन द बेसिस ऑफ ऑल्जिन स्टेनिंग प्रॉपर्टी 2 टाइप्स ऑफ क्रोमॅटिन हॅव बीन रेकॉग्नाइज्ड ॲज. की जो क्रोमॅटिन त्या पर्टिक्युलर न्यूक्लिओप्लाझममध्ये म्हणजे न्यूक्लियसमध्ये दिसतोय तो क्रोमॅटिन तुम्हाला सरळ सरळ एकसारखा दिसत नाही. ऑन द बेसिस ऑफ ऑल्जिन स्टेनिंग प्रॉपर्टी. ऑल्जिन नावाचा एक स्टेन आहे, कलर आहे. तो जर स्टेन फॉर एक्झाम्पल त्या सेलवर जर आपण टाकला, न्यूक्लियसमध्ये जर गेला तर तो स्टेन त्या पर्टिक्युलर क्रोमॅटिनला 2 पार्टमध्ये डिफरन्शिएट करतो. 2 पार्ट कोणते कोणते? 2 क्रोमॅटिन 2 पार्टमध्ये डिफरन्शिएट करतो. सो ऑन द बेसिस ऑफ ऑल्जिन स्टेनिंग प्रॉपर्टी 2 टाइप्स ऑफ क्रोमॅटिन हॅव बीन रेकॉग्नाइज्ड. दे आर द हेटेरोक्रोमॅटिन अँड द यूक्रोमॅटिन. मग हेटेरोक्रोमॅटिन म्हणजे काय? इट इज अ डार्कली स्टेन्ड रिजन ऑफ क्रोमॅटिन अँड कंटेन लेस DNA अँड मोर RNA. की तेवढा जो रिजन आहे त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये DNA कमी प्रेझेंट आहे पण RNA जास्त प्रेझेन्स आहे. हेन्स इट इज जेनेटिकली अँड मेटाबॉलिकली इनर्ट. तिथे DNA कमी असल्यामुळे तो जेनेटिकली आणि मेटाबॉलिकली प्रोटीन सिंथेसिसमध्ये तेवढा ॲक्टिव्ह नाही आहे, म्हणून त्याला इनर्ट म्हटलेलं आहे. तर सेकंड इट इज कॉल्ड एज अ यूक्रोमॅटिन. हा जो दिसून आला तो यूक्रोमॅटिन. इट इज अ लाईट स्टेन्ड रिजन ऑफ क्रोमॅटिन अँड कंटेन मोर DNA अँड लेस RNA. हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे हा लाईटली स्टेन्ड आहे. या पर्टिक्युलर पार्टमध्ये DNA जास्त आहे पण RNA कमी आहे. त्याच्यामुळे हेन्स इट इज जेनेटिकली अँड मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह. आता तिथे DNA जास्त प्रेझेंट आहे. DNA इट इज कॉल्ड एज हेरिडिटरी मटेरियल. DNA इट इज कॉल्ड एज जेनेटिक मटेरियल. तो तिथे जास्त हेटेरोक्रोमॅटिनमध्ये प्रेझेंट असेल तर तो मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह जास्त राहील. रिपीटिंग युनिट्स इन क्रोमॅटिन इज कॉल्ड एज अ न्यूक्लिओझोम. की आता हा पर्टिक्युलर क्रोमॅटिन आहे. या क्रोमॅटिनमध्ये मेन 2 कंपोनंट आहे, DNA आणि प्रोटीन. काय मेन 2 कंपोनंट आहे? DNA आणि प्रोटीन. आणि DNA आणि प्रोटीनच्या एका युनिटला म्हणतात न्यूक्लिओझोम. काय म्हटलं मी? DNA आणि प्रोटीनचा एक युनिट त्याला काय म्हणतात? न्यूक्लिओझोम. त्याच्या पुढे DNA आणि प्रोटीनचा दुसरा युनिट त्याला काय म्हणतात? न्यूक्लिओझोम. त्याच्यानंतर DNA आणि प्रोटीनचा एक युनिट त्याला काय म्हणतात? न्यूक्लिओझोम. असे खूप सारे न्यूक्लिओझोम एकत्र येऊन जो थ्रेड तयार झाला त्या थ्रेडला पूर्ण काय म्हणतो आपण? क्रोमॅटिन. सो रिपीटिंग युनिट्स इन क्रोमॅटिन इज कॉल्ड एज अ न्यूक्लिओझोम. कंडेन्स्ड क्रोमॅटिन ड्युरिंग सेल डिव्हिजन इज कॉल्ड एज क्रोमोझोम. मी मगाशी सांगितलं की इंटरफेजमध्ये हा क्रोमॅटिन लांब दिसत, तर सेल डिव्हिजनच्या वेळेस हा इंटरफेज मधला क्रोमॅटिन आता प्रोफेजमध्ये जाईल, प्रोफेजमधून मेटाफेजमध्ये जाईल करत आहे. म्हणजे इनडायरेक्टली हा थ्रेड कॉईल झाला, कंडेन्स झाला, कॉईल झाला, कंडेन्स झाला. तोच क्रोमॅटिन आता जर मेटाफेजमध्ये पाहिला तर शॉर्ट दिसेल, रॉड सारखा दिसेल. त्यालाच म्हणतो आपण क्रोमोझोम. म्हणून मी मगाशी पण सांगितलं, आता पण सांगतो की क्रोमॅटिन आणि क्रोमोझोममध्ये फरक नाही, हा फेजचा फरक आहे. इंटरफेजमध्ये पाहिला तर तो क्रोमॅटिन लांब दिसतो, मेटाफेजमध्ये पाहिला तर तोच क्रोमॅटिन तुम्हाला शॉर्ट दिसतो. आता शॉर्ट दिसत असेल तर त्याला क्रोमोझोम म्हणा, लांब दिसत असेल तर त्याला क्रोमॅटिन म्हणा. क्रोमोझोम वेअर फर्स्ट सीन बाय हॉफमिस्टर इन 1848 अँड वेअर कॉल्ड ॲज क्रोमोझोम्स बाय वॉल्डेअर इन 1888. की क्रोमोझोम सगळ्यात पहिल्यांदा सेलमधल्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहे हे ऑब्झर्व कोणी केलं? पाहिलं कोणी? तर हॉफमिस्टरनी. पण क्रोमोझोमला क्रोमोझोम हे नेम कोणी केलेलं असेल? नीटसाठी इम्पॉर्टंट. क्रोमोझोमला क्रोमोझोम हे असं जर नेम कोणी केलेलं असेल तर नेम ऑफ द सायंटिस्ट इज वॉल्डेअर. सो फॉर द फर्स्ट टाइम क्रोमोझोम इट वॉज ऑब्झर्व्ड बाय हॉफमिस्टर. बट
For the first time, name chromosome given to the chromosome, it was given by Waldear. Chromosomes are called as the vehicles of heredity. सगळ्या शेवटी काय म्हणतो की the chromosomes which are present in that particular nucleus or that particular cell, they are called as unit of heredity or they are called as the vehicles of heredity. कारण chromosome मध्ये काय present आहे DNA and DNA it is called as secret of life. The DNA it is called as key of life. म्हणजे माझ्याकडे जेवढे काही कॅरेक्टर्स आलेले असेल तर हे कॅरेक्टर्स कोणी कॅरी केलेले आहे? क्रोमोझोम्सनी कॅरी केलेले आहे. पॅरेंट्स कडून ते क्रोमोझोम्स माझ्याकडे आलेले आहे आणि त्या पर्टिक्युलर क्रोमोझोम्स मधल्या डीएनएनी माझे कॅरेक्टर माझ्या बॉडीमध्ये एक्सप्रेस केलेले आहे. म्हणजे माझे कॅरेक्टर मला एक्सप्रेस कोणी करून दिले तर डीएनए कुठे प्रेझेंट असतो? तो क्रोमोझोम. दॅट्स वाय क्रोमोझोम्स आर कॉल्ड एज व्हेइकल्स ऑफ हेरिडिटी. Chromosomes are called as vehicles of heredity. Now we will discuss the second double membrane bound cell organelle. The double membrane bound cell organelle, it is called as a plastid. Actually काय आहे की आपण आता डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स मध्ये पहिला आपण पाहिला होता न्यूक्लियस, आता आपल्याला जायचं आहे प्लास्टिड. ऍक्च्युली तसं पाहिलं तर प्लास्टिड नावाचा सेल ऑर्गॅनेल त्या पर्टिक्युलर सेलमध्ये प्लांट सेलमध्ये कुठला नसतो. प्लास्टिड इट इज अ ग्रुप ऑफ सेल ऑर्गॅनेल. The plastid, it is a group of cell organelle. The function of that particular cell organelle is to store the food material or to store the pigments for attraction of insect, for attraction of birds, or to store the pigment which traps the sunlight energy to convert it into the chemical energy and that is to be converted in the form of food. मी आता काय म्हटलं की प्लास्टिड जो आहे तो असा काही सेल ऑर्गॅनेल त्या पर्टिक्युलर प्लांट सेलमध्ये किंवा सेलमध्ये नाही आहे. तो एक ग्रुप ऑफ सेल ऑर्गॅनेल आहे ज्याला आपण प्लास्टिड म्हणतो. तो असा सेल ऑर्गॅनेल आहे की त्याचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत पण तो दिसायला सगळे सारखे आहे. कसा की समजा एखादा प्लास्टिड असेल आणि त्याचं फंक्शन फक्त जर फूड मटेरियल स्टोअर करणे असेल तर त्याला आपण ल्युकोप्लास्ट म्हणतो. तो कलरलेस असतो. असा एखादा प्लास्टिड की जो फूड मटेरियल स्टोअर करण्यासोबतच त्या पर्टिक्युलर प्लास्टिडकडे असे काही पिगमेंट्स असतात ग्रीन सोडून, अदर दॅन ग्रीन बाकीचे सगळे पिगमेंट्स असतात. जसे आपण फ्लावर्स कलरफुल पाहतो, प्लांटचे लिव्स कलरफुल पाहतो, फ्रुट्स आपण कलरफुल पाहतो. ते कलरफुल का? कारण त्या पर्टिक्युलर फ्लावर्समध्ये, त्या फ्रुट्समध्ये, त्या लिव्समध्ये असे प्लास्टिड प्रेझेंट आहे की ज्यांचा कलर अदर दॅन ग्रीन आहे पण त्यांचं फंक्शन अट्रॅक्शन आहे. त्यांचं फंक्शन अट्रॅक्शन आहे. आणि तिसरा असा प्लास्टिड त्याला आपण काय म्हणतो? क्रोमोप्लास्ट. जो कलरलेस आहे त्याला म्हणतो ल्युकोप्लास्ट. जो कलरफुल आहे अदर दॅन ग्रीन आहे त्याला म्हणतो क्रोमोप्लास्ट. आणि तिसरा जो कलर्ड आहे पण त्याचा कलर ग्रीन आहे असं जर असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ क्लोरोप्लास्ट. या तिन्ही वर्ड्समध्ये पहा शेवटी काय लागलेलं आहे? प्लास्ट. ल्युकोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट. ल्युकोप्लास्ट कलरलेस, क्रोमोप्लास्ट कलर्ड बट अदर दॅन ग्रीन आणि क्रोमोप्लास्ट इट इज कलर्ड बट ग्रीन. म्हणजे क्लोरोप्लास्ट असेल तर प्युअरली ग्रीन आहे, क्रोमोप्लास्ट असेल तर ग्रीन सोडून बाकीचे सगळे कलर्स आहे, ल्युकोप्लास्ट असेल तर कुठलाच कलर नाही. ल्युकोप्लास्टचं काय फंक्शन असेल तर फूड मटेरियल स्टोअर करा. क्रोमोप्लास्टचं काय फंक्शन असेल तर इन्सेक्टला पॉलिनेशनसाठी, बर्ड्सला सीड डिस्पर्सल, फ्रूट डिस्पर्सलसाठी अट्रॅक्ट करा. आणि क्लोरोप्लास्टचं काय फंक्शन आहे? to receive the light from sun and convert that particular light energy into chemical energy in the form of ATP and that energy it is to be stored in the food material. म्हणजे क्लोरोप्लास्टचं मेन फंक्शन काय? फूड तयार करणे. दॅट इज कॉल्ड ॲज अ फोटोसिंथेसिस. तर अशा तीन टाईपचे प्लास्टिड असतात. द वन इट इज कॉल्ड ॲज अ ल्युकोप्लास्ट, द अनदर इट इज कॉल्ड ॲज क्रोमोप्लास्ट, द अनदर इट इज कॉल्ड ॲज क्लोरोप्लास्ट. आपल्याला फोटोसिंथेसिसचा विचार जर केला तर सगळ्यात मेन जो आहे तो प्लास्टिड दॅट इज कॉल्ड ॲज अ क्लोरोप्लास्ट. त्याचं स्ट्रक्चर आपण आता पाहू. पहिले पाहू मग स्टडी मटेरियल बघू. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द क्लोरोप्लास्ट. द क्लोरोप्लास्ट इट इज अ डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. इथे पहा आपल्याला दोन मेम्ब्रेन दिसत आहे. So the chloroplast it is a double membrane structure. It shows the presence of two membranes. They are the outer membrane and the inner membrane. Both these particular outer membranes and inner membranes they are the unit membrane. Unit membrane म्हणजे पुन्हा काय? The membrane which is made up of lipid and protein it is called as unit membrane. So this chloroplast it shows the presence of two membranes. They are the outer membrane and the inner membrane. Both these particular membranes are unit membranes. In between outer membrane and inner membrane there is presence of a space. That particular space it is called as a periplastidal space. It is called as periplastidal space. Within this particular inner membrane there is presence of a large chamber. म्हणजे या इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये ही जर आपण रिकामी जागा कन्सिडर केली तर याला म्हणतात इनर चेंबर.
आणि या इनर मेम्ब्रेनच्या बाहेरची म्हणजे आउटर मेम्ब्रेनच्या आतमधली आणि इनर मेम्ब्रेनच्या बाहेरची जी स्पेस असेल दॅट पर्टिक्युलर स्पेस इट इज कॉल्ड ॲज आउटर चेंबर. सो दिस इज कॉल्ड ॲज आउटर चेंबर. आणि ही जर रिकामी जागा आहे असं कन्सिडर केलं तर इनर चेंबर. अँड दिस पर्टिक्युलर इनर चेंबर, आता या इनर चेंबरमध्ये हे सगळं आपण ड्रॉ केलं तर इन दिस पर्टिक्युलर इनर चेंबर देर इज प्रेझन्स ऑफ दिस पर्टिक्युलर विस्कस मटेरियल ऑर ग्राउंड मटेरियल. दॅट पर्टिक्युलर ग्राउंड मटेरियल इट इज कॉल्ड ॲज स्ट्रोमा. इट इज कॉल्ड ॲज स्ट्रोमा किंवा त्याला मॅट्रिक्स पण म्हणतात. म्हणजे हे जे मी डॉट 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 जे काढलेले आहे या पर्टिक्युलर डॉट 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 असणाऱ्या मटेरियलला, विस्कस मटेरियलला इथे काय म्हटलेलं आहे आपण स्ट्रोमा, की ज्या पर्टिक्युलर स्ट्रोमामध्ये फोटोसिंथेसिस या प्रोसेसमधली डार्क फेज कंप्लीट होईल. ज्या डार्क फेजमध्ये ग्लुकोज तयार होईल, ज्या डार्क फेजमध्ये ग्लुकोज तयार होईल. म्हणजे ही अशी प्लेस आहे स्ट्रोमा की जिथे फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज तयार होईल. म्हणजे फोटोसिंथेसिसमध्ये दोन फेजेस असतात, लाईट फेज आणि डार्क फेज. तर ती जी दुसरी आपण सांगितली आता डार्क फेज, ती डार्क फेज कुठे कंप्लीट होते तर इथे कंप्लीट होते. त्याला काय म्हणतो आपण स्ट्रोमा. आणि डार्क फेजमध्ये होत काय असते तर कार्बन डायऑक्साईडचं कन्व्हर्शन, रिडक्शन हे कशामध्ये होते तर ग्लुकोजमध्ये. तर तो आहे हा पहिला पार्ट दॅट इज कॉल्ड ॲज अ स्ट्रोमा. Besides this particular stroma, in this particular chloroplast, there is presence of another cylindrical structure. पाहता या पर्टिक्युलर स्ट्रोमा मध्ये हे एक सिलेंडर, दोन सिलेंडर, तीन सिलेंडर, चार सिलेंडर असे सिलेंड्रिकल किंवा रॉड सारखे स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहे. या रॉड सारख्या एका पूर्ण स्ट्रक्चरला म्हणतो आपण ग्रानम. त्याला काय म्हणतो आपण ग्रानम. म्हणजे हा आहे ग्रानम, ग्रानम, ग्रानम आणि ग्रानम. खूप सारे असेल तर त्याला ग्रानम नाही म्हणत, त्याला काय म्हणतात ग्राना. त्याला काय म्हणतात ग्राना. So in the stroma there is presence of these structures, they are called as grana. These particular grana they are made up of disc like structures. की एक पूर्ण ग्रानम असेल तर एक डिस्क, दोन डिस्क, तीन डिस्क, चार डिस्क अशा डिस्क सारख्या स्ट्रक्चर्सनी बनलेला आहे. या प्रत्येक डिस्कला पण नेम आहे. दॅट डिस्क इट इज कॉल्ड ॲज अ थायलॅकॉइड. दॅट डिस्क इट इज कॉल्ड ॲज थायलॅकॉइड. म्हणजे थायलॅकॉइड, 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 थायलॅकॉइड असे चार थायलॅकॉइड जर मी इथे दाखवले असेल आणि चारला एकत्र काय म्हणायचं असेल तर दॅट इज कॉल्ड एज ग्रानम. दॅट इज कॉल्ड एज ग्रानम. मग आता पुढे काय, विदिन दिस पर्टिक्युलर थायलॅकॉइड देर इज प्रेझेन्स ऑफ पिगमेंट्स. विदिन दिस पर्टिक्युलर थायलॅकॉइड म्हणजे इनडायरेक्टली विदिन दिस पर्टिक्युलर ग्रानम देर इज प्रेझेन्स ऑफ पिगमेंट्स. दे आर कॉल्ड एज अ photosynthetic pigments. The main photosynthetic pigment which is present within this particular thylakoid which absorb the light and convert the light, it is called as chlorophyll. It is called as chlorophyll. Hence chlorophyll containing plastid it is called as the chloroplast. Hence chlorophyll containing plastid, हा प्लास्टिड आहे पण याच्यात क्लोरोफिल प्रेझेंट आहे म्हणून दिस इज कॉल्ड ॲज अ क्लोरोप्लास्ट. हा जर असा प्लास्टिड असतात पण याच्यात जर ग्रीन पिगमेंट नसतात तर दॅट इज कॉल्ड ॲज ग्रीन पिगमेंट नसता पण दुसरे पिगमेंट असते ग्रीन सोडून तर दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रोमोप्लास्ट. पण असाच प्लास्टिड पण त्याच्यात एक पण पिगमेंट नाही, कुठलेच कलर नाही, ग्रीन नाही, दुसरे कुठलेच कलर जर नसेल तर दॅट पर्टिक्युलर प्लास्टिड इट इज कॉल्ड ॲज अ ल्युकोप्लास्ट. दस दिस पर्टिक्युलर प्लास्टिड इट इज ऑफ थ्री डिफरंट टाइप्स, द ल्युकोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट अँड क्लोरोप्लास्ट. हे आपण स्ट्रक्चर कशाचं पाहिलं, क्लोरोप्लास्ट. ठीक आहे. आता आपण स्टडी मटेरियल ऑब्झर्व करू. द सेकंड डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल इट इज कॉल्ड ॲज अ प्लास्टिड. चला चेक करा. These are found in algae, plants and some protist. algae मध्ये दिसतात, प्लांट्स मध्ये पण आहे, काही प्रोटिस्ट मध्ये पण प्रेझेंट आहे. दे आर डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर्स. हे पण डबल मेम्ब्रेन दिसते. इन द मॅट्रिक्स ऑफ देम a double stranded circular DNA is present, hence they are called as a semi autonomous organelles. की या पर्टिक्युलर क्लोरोप्लास्टच्या किंवा प्लास्टिडच्या सेंटरमध्ये किंवा पाहिलं तर याच्या मॅट्रिक्समध्ये स्ट्रोमामध्ये पाहिलं तर हा डबल स्टँडर्ड एक डीएनए दिसतो. हा डीएनए स्वतःहून स्वतः रेप्लिकेट होतो म्हणजे डबल होतो, मल्टिप्लाय होऊ शकतो. म्हणून या पर्टिक्युलर प्लास्टिड्सला काय म्हणतो आपण, सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनेल. सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनेल म्हणजे काय, त्या सेलमधून क्लोरोप्लास्ट जर बाहेर काढला आता त्याला डबल हो म्हटलं तर नाही होणार. पण त्याच पर्टिक्युलर सेलमध्ये एक क्लोरोप्लास्ट असेल आणि त्या एका क्लोरोप्लास्टला जर 10 तयार करायचे असेल ते तयार करता येईल. म्हणजे याचा अर्थ मटेरियल कुठून यूज करतोय, तो पर्टिक्युलर क्लोरोप्लास्ट त्या सेलमधून. म्हणून याला ऑटोनॉमस नाही म्हणणार आपण, याला काय म्हणणार, सेमी ऑटोनॉमस. ऑटोनॉमस केव्हा म्हटलं असतं सर, तो क्लोरोप्लास्ट बाहेर काढला आणि तो सेलच्या बाहेर जर मल्टिप्लाय होत असला तर मग ऑटोनॉमस म्हटलं असतं. पण तो आता सेलच्या आत आहे तिथे तो मल्टिप्लाय होत आहे, बाहेर नाही, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, ऑटोनॉमस नाही. दॅट इज कॉल्ड ॲज अ सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनेल. मग आता टाइप्स ऑफ प्लास्टिड्स बघा. देर आर 3 टाइप्स ऑफ दिस पर्टिक्युलर प्लास्टिड्स. दे आर द ल्युकोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट अँड द क्लोरोप्लास्ट. पहिला ल्युकोप्लास्ट.
These are colorless large plastids and do not contain pigments. काय आहे की कलरलेस प्लास्टिड्स आहे, साईजनी मोठे असतात, जे डू नॉट कंटेन पिगमेंट, त्यांच्यामध्ये कुठलं पिगमेंट नाही. These are present in plant parts which do not receive light. For example, root, rhizoid, seed, etc. The function of this particular plastid is to store the food material. की हे अशा ठिकाणी प्रेझेंट असतात की त्या पर्टिक्युलर प्लांटच्या त्या पार्टपर्यंत लाईट पोहोचत नाही. फॉर एक्झाम्पल रूट आहे, सीड आहे, त्याच्या आतमध्ये लाईट जाणार नाही. मग लाईट जर जात नसेल आणि तरी जर प्लास्टिड प्रेझेंट असेल तर पिगमेंटचं काही काम नाही. पिगमेंटचं मेन फंक्शन काय असते? टू ट्रॅप द लाईट एनर्जी. म्हणून हे प्लास्टिड त्यावेळेस काय करतात? फूड मटेरियल. Second, the second it is called as a chromoplast. These are colored plastids other than green. हे कलर्ड आहे पण ग्रीन सोडून बाकीचे सगळे कलर्स असतील. कंटेनिंग कॅरोटेनॉइड्स अँड अदर पिगमेंट्स. हे कलरफुल पिगमेंट्स आहे. कॅरोटेनॉइड्स जनरली फॉर एक्झाम्पल ब्राऊन, येलो अशा कलरचे प्रेझेंट असतात. These are present in leaves, fruits which are exposed to the light. These are present in leaves, fruits which are exposed to the light. The function of this plastid is to attract insect, birds for pollination, dispersal of seeds by providing colors to the flowers, fruits, etc. यांचं मेन फंक्शन काय की इन्सेक्ट असेल तर त्याला अट्रॅक्ट करा, पॉलिनेशन करून घ्या. नाही तर बर्ड असेल तर त्याला अट्रॅक्ट करा त्या फ्रूटकडे, त्या बर्डला ते फ्रूट खाऊ द्या, सीड्स त्याच्या पोटात जाईल, त्याच्या फिकल मॅटरमधून तो बर्ड लांब गेल्यानंतर ते सीड तिथे पडेल, त्याला पाणी मिळेल, जर्मिनेट होईल, तिथे नवीन प्लांट ग्रो होईल. म्हणजे त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? सीड डिस्पर्सल. सो अट्रॅक्शन ऑफ इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन, डिस्पर्सल ऑफ फ्रूट्स, डिस्पर्सल ऑफ सीड्स विथ द हेल्प ऑफ बर्ड्स. This nothing but it requires the attraction, and if this attraction it is given by that particular plant or plant part with the help of this particular plastids. The plastids are called as chromoplast. तीसरा जो मेन आहे, जो फोटोसिंथेसिस साठी इम्पॉर्टंट आहे, that is called as the chloroplast. These are green plastids containing chlorophyll A, chlorophyll B pigments. हे दोन्हीचा कलर हा ग्रीन आहे, एक ब्ल्यू ग्रीन आहे आणि दुसरं येलो ग्रीन आहे. The function of chloroplast is to take part in the process called as the photosynthesis. म्हणून this particular chloroplast it is also called as the photosynthetic apparatus. त्याच chloroplastचं स्ट्रक्चर बघा, आपण आत्ताच पाहिलं. Structurally the chloroplast it is present, or basically this particular chloroplast it is present in all green cells of the plant. की त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये जे ग्रीन सेल्स प्रेझेंट आहेत त्या सगळ्या ग्रीन सेल्समध्ये हा क्लोरोप्लास्ट प्रेझेंट. इट इज द डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर कंटेन कलरलेस स्ट्रोमा और मॅट्रिक्स. की बा हा जर क्लोरोप्लास्ट आपण पाहिला तर डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे, पण याच्या आतलं जे स्ट्रोमा आहे, हा जो डॉटेड पार्ट दाखवलेला आहे तो मात्र कलरलेस आहे. दॅट पर्टिक्युलर पार्ट इट इज कॉल्ड एज स्ट्रोमा. In the stroma, stack of rod-shaped grana are present which contain photosynthetic pigments like chlorophyll. की या पर्टिक्युलर स्ट्रोमा मध्ये स्टॅक ऑफ डिस्क लाईक स्ट्रक्चर्स ज्यांनी हा रॉड किंवा सिलेंडर बनवलाय ते प्रेझेंट असतात. दे आर कॉल्ड एज ग्राना. The grana in the chloroplast is the site of light reaction while the stroma is the site of dark reaction. की या पर्टिक्युलर ग्राना मध्ये त्या फोटोसिंथेसिसची कुठली रिएक्शन होईल तर लाईट रिएक्शन, आणि स्ट्रोमामध्ये जर पाहिलेलं असेल तर त्या फोटोसिंथेसिसची कुठली रिएक्शन होईल तर डार्क रिएक्शन. सो दस दिस फोटोसिंथेसिस इट रिक्वायर और इट टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ टू रिएक्शन्स. द वन इट इज कॉल्ड एज अ लाईट रिएक्शन, द अनदर इट इज कॉल्ड एज अ डार्क रिएक्शन. लाईट रिएक्शन मध्ये होत काय असते? वॉटर मॉलिक्युलचं ब्रेकिंग होते ऑक्सिजन मध्ये, हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये. आणि डार्क रिएक्शन मध्ये होत काय असते? CO2 चं रिडक्शन होते ग्लुकोज मध्ये. म्हणजे रिडक्शन ऑफ CO2 इनटू ग्लुकोज इट इज कॉल्ड एज अ डार्क रिएक्शन. And oxidation of water into hydrogen and oxygen it is called as a light reaction. So these are the two reactions of photosynthesis. The one it is called as light reaction, the another it is called as dark reaction. Both they takes place in this particular cell organelle. That cell organelle it is called as chloroplast. In the stroma, enzymes, circular DNA and RNA are present. की या पर्टिक्युलर स्ट्रोमा मध्ये असणार काय तर वॉटर प्रेझेंट असणार, एन्झाईम प्रेझेंट असणार, सर्क्युलर DNA प्रेझेंट असणार, RNA प्रेझेंट असणार. The function of the chloroplast is to take part in the process of photosynthesis. Finally, the main function of this particular chloroplast is to take part in the process of photosynthesis and prepare the food material. आता आपण पाहू तिसरा डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल. The third double membrane bound cell organelle it is called as mitochondrion. It is called as mitochondrion. So mitochondrion, what is mitochondrion? The mitochondrion it is popularly called as पॉवर हाऊस ऑफ द सेल. का बरं याला पॉवर हाऊस म्हणत असेल? कारण हा मायटोकॉन्ड्रियन ज्या सेलमध्ये प्रेझेंट असेल त्या पर्टिक्युलर सेलला
मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज करायसाठी एनर्जी लागेल, अँड दॅट पर्टिक्युलर एनर्जी इट इज गिवन बाय दिस पर्टिक्युलर सेल ऑर्गेनेल विच इज कॉल्ड एज मायटोकॉन्ड्रियन. सो मायटोकॉन्ड्रियन सप्लाय energy in the form of energy coins. The energy coins are called as ATP for metabolic reactions. Hence this particular mitochondrion is oftenly or popularly called as powerhouse of the cell. It is called as powerhouse of the cell. So it is present in all eukaryotes. की हा मायटोकॉन्ड्रियन असेल तर सगळ्या युकॅरियोट्समध्ये प्रेझेंट असतो, प्लांट्समध्ये, ॲनिमल्समध्ये, की ज्या पर्टिक्युलर सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे त्या सगळ्या सेल ऑर्गॅनल्समध्ये सेल्समध्ये मायटोकॉन्ड्रियन प्रेझेंट असेल एक्सेप्टिंग मॅमॅलियन आरबीसीज. की आपला जो ब्लडमधला आरबीसी आहे त्या आरबीसीमध्ये आरबीसीचं मेन फंक्शन काय आहे? टू कॅरी द ऑक्सिजन. आणि एनर्जी जनरेट करायला मायटोकॉन्ड्रियनला काय लागते? ऑक्सिजन. मग त्या आरबीसीमध्ये जर हा पर्टिक्युलर मायटोकॉन्ड्रियन असता तर त्यांनी ऑक्सिजन जास्त यूज केला असता, म्हणून आपल्या आरबीसीमध्ये मायटोकॉन्ड्रियन ॲब्सेंट असतो. हां, मॅमॅलियन सोडून बाकीच्या ॲनिमल्समध्ये तेवढी रिक्वायरमेंट जर त्यांची ऑक्सिजनची नसेल तर इनडायरेक्टली मायटोकॉन्ड्रिया त्या पर्टिक्युलर आरबीसीमध्ये प्रेझेंट असेल. पण मॅमॅलियन आरबीसीज दे डू नॉट शो द प्रेझेन्स ऑफ this particular cell organelle. That particular cell organelle it is called as mitochondrion. So this particular mitochondrion thus it is finally called as powerhouse of the cell. की मायटोकॉन्ड्रियनला आपण पॉवरहाऊस का म्हणतो? कारण तो त्या पर्टिक्युलर सेलच्या सगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीसाठी, बायोकेमिकल रिॲक्शनसाठी जिथे कुठे एनर्जी लागत असेल एटीपीच्या फॉर्ममध्ये, तर ती एनर्जी सप्लाय करायचं काम हा करतो. कोण? मायटोकॉन्ड्रियन. मग आता या मायटोकॉन्ड्रियनला सगळ्यात पहिल्यांदा कोणी डिस्कवर केलं? दिस पर्टिक्युलर मायटोकॉन्ड्रियन फॉर द फर्स्ट टाइम इट वॉज ऑब्झर्वड बाय बेंडा. इट वॉज फॉर द फर्स्ट टाइम ऑब्झर्वड बाय बेंडा इन 1898. मग आता या मायटोकॉन्ड्रियनचं स्ट्रक्चर बघा की हा मायटोकॉन्ड्रियन कसा असतो. ॲक्च्युली स्ट्रक्चरली दिस पर्टिक्युलर मायटोकॉन्ड्रियन इट इज अ डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. हा पण डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे. So it is bonded by two membranes. The two membranes are the outer membrane and the inner membrane. Both outer membrane and inner membrane they are made up of lipid and protein. Hence the membrane which is made up of lipid and protein, that membrane it is called as unit membrane. So this is called as unit membrane. This is called as unit membrane. So structurally this particular mitochondrion it is bounded by two membranes. They are the outer membrane and the inner membrane. Both these particular membranes are made up of lipid and protein. In between this particular outer membrane and inner membrane there is presence of a space. That particular space it is called as the perimitochondrial space. की या outer membrane inner membrane च्या मध्ये space आहे, that space it is called as perimitochondrial space, or that perimitochondrial space it is also called as outer chamber. It is also called as outer chamber. But the nature of this particular outer membrane and inner membrane is different. How? The nature of this particular outer membrane is permeable. But the nature of this particular inner membrane it is semi permeable. याचं मीनिंग काय? की ही आउटर मेम्ब्रेन असेल तर कुठलेही मटेरियल आत बाहेर जाऊ देईल, म्हणून तिला काय म्हटलं आपण? परमिएबल. पण आतली जी मेम्ब्रेन आहे, इनर मेम्ब्रेन आहे, ती कुठलंही मटेरियल आत बाहेर नाही जाऊ देणार, सिलेक्टेड मटेरियल आत बाहेर जाऊ देईल. सो द नेचर ऑफ द आउटर मेम्ब्रेन दस इट इज परमिएबल and the nature of this particular inner membrane is selectively permeable or semi permeable. On the outer membrane there is presence of particles. The particles are called as Parsons particles, or they are also called as porins, and due to presence of this particular porins or Parsons particle the nature of this particular outer membrane is permeable. Okay, मग आता पुढे पहा, the outer membrane of this particular mitochondrion it is continuous. बाहेरची मेम्ब्रेन जर त्या मायटोकॉन्ड्रियनची पाहिली तर कंटिन्युअस आहे, बट द इनर मेम्ब्रेन ऑफ दिस पर्टिक्युलर मायटोकॉन्ड्रियन इट इज नॉट कंटिन्युअस, इट इज इनफोल्डेड. की ती इनर मेम्ब्रेन जी आहे ही सरळ नाही आहे, आतमध्ये 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 ग्रो झालेली आहे, म्हणजे फिंगर सारख्या प्रोसेसेस तयार झालेल्या आहे. सच फिंगर लाईक प्रोसेसेस ऑर इनफोल्डिंग्स ऑफ इनर मेम्ब्रेन दे आर कॉल्ड एज, ईच इज कॉल्ड एज क्रिस्टा. मेनी दे आर कॉल्ड एज क्रिस्टी. मेनी दे आर कॉल्ड एज क्रिस्टी. किंवा असा एक असेल फोल्ड तर क्रिस्टा म्हणा, पण एकापेक्षा जास्त असेल तर त्याला काय म्हणतो आपण? क्रिस्टी म्हणा. की याचं फंक्शन काय, सिग्निफिकन्स काय? द सिग्निफिकन्स ऑफ फॉर्मेशन ऑफ दिस पर्टिक्युलर क्रिस्टा फ्रॉम इनर मेम्ब्रेन इज टू इंक्रीज द सरफेस एरिया फॉर द अटॅचमेंट ऑफ स्ट्रक्चर्स. दे आर कॉल्ड एज ऑक्सिझोम्स. की या मायटोकॉन्ड्रियनमध्ये एनर्जी जनरेट करायला सगळ्यात मेन स्ट्रक्चर जे कोण असेल तर ते हे आहे, दे आर कॉल्ड एज ऑक्सिझोम्स. यांना रेस्पिरेटरी पार्टिकल्स म्हणतो.
मग हे ऑक्झिझोम्सचा नंबर ही जर मेम्ब्रेन इनर सरळ असती तर कमी राहिला असता. म्हणून ही इनर मेम्ब्रेन जर असेल तर फोल्डेड आहे, त्याच्यामुळे सरफेस एरिया वाढला. सरफेस एरिया वाढल्यामुळे या ऑक्झिझोम्सला तिथे प्लेस करायला जागा जास्त मिळाली. म्हणून इनर मेम्ब्रेन ही फोल्डेड आहे पण आउटर मेम्ब्रेन ही फोल्डेड नाहीये. मग आता या क्रिस्टा, या फोल्डला आपण क्रिस्टा म्हटलं, पण त्याच्यावर काय आहे? ऑन द सरफेस ऑफ द क्रिस्टा देअर आर स्टॉक्ड पार्टिकल्स, की या पर्टिक्युलर क्रिस्टाच्या सरफेसवर स्टॉक असणारे पार्टिकल्स आहे. द पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज ऑक्झिझोम्स. द पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज ऑक्झिझोम्स. तर हा जो पर्टिक्युलर ऑक्झिझोम आहे याला खूप सारे नेम्स आहे. हा जो पार्टिकल आहे, या पर्टिक्युलर पार्टिकलमध्ये सगळ्यात मेन पार्ट जो आहे तो हेड आहे. हेडला F1 म्हणतात. F फॉर फर्मांडेज. F फॉर फर्मांडेज. तर हा पार्टिकल मेन आहे म्हणून याला नंबर 1 केलं. हा तेवढा इम्पॉर्टंट नाही आहे, हा कनेक्शन आहे म्हणून याला स्टॉक म्हटलं, याला F0 म्हटलं गेलं. म्हणून या हेड इम्पॉर्टंट पार्ट ऑक्झिझोमचा आहे म्हणून या पार्टिकलला ऑक्झिझोमला दुसरं पण नेम आहे, दॅट इज कॉल्ड एज F1 पार्टिकल. दॅट इज कॉल्ड एज F1 पार्टिकल. हा कोणी डिस्कवर केला पहिल्यांदा? तर फर्मांडेजनी. म्हणून पार्टिकलला काय म्हणतात? फर्मांडेज पार्टिकल. फर्मांडेजचा कोवर्कर कोण होता? तर मोरान. Hence, this particular particle it is called as Fernandez-Moran particle. It is called as Fernandez-Moran particle. हे particles कुठल्या प्रोसेस मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट प्ले करतात काम? तर रेस्पिरेशन. म्हणून दिस पर्टिक्युलर पार्टिकल्स आर कॉल्ड एज रेस्पिरेटरी पार्टिकल्स. हे पार्टिकल्स काय तयार करतात? तर एटीपी. एटीपी कशापासून तयार होतो? एडीपी, इनऑर्गॅनिक फॉस्फेट पासून एटीपी तयार होतो. एडीपी मध्ये इनऑर्गॅनिक फॉस्फेट ऍड होणे त्याला म्हणतो आपण फॉस्फोरायलेशन. काय म्हणतो? फॉस्फोरायलेशन. तसं एडीपी मध्ये इनऑर्गॅनिक फॉस्फेट ऍड करणे ज्याला आपण फॉस्फोरायलेशन म्हणतो, हे काम हा पार्टिकल करतो. म्हणून दिस पार्टिकल इट इज कॉल्ड एज अ फॉस्फोरायलेटिंग पार्टिकल. This is called as phosphorylating particle. So this particle it is called as oxyzome. This particle it is called as F1 particle. This particle it is called as a Fernandez particle, or this particle it is called as a Fernandez-Moran particle, or this particular particle it is important for the process of respiration. Hence it is called as a respiratory particle. It is also important for formation of ATP from ADP and inorganic phosphate. Hence it is called as a phosphorylating particle. It is called as phosphorylating particle. So this is called as outer membrane. This is called as inner membrane. Foldings of the inner membrane are called as the cristae, and on the surface of the cristae there are particles. The particles are called as oxygens. ठीक आहे. आता याच्या पुढे काय? विदिन द इनर मेम्ब्रेन देर इज प्रेझेन्स ऑफ अ लार्ज चेंबर. या इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये पण एक असा रिकामी ही जागा कन्सिडर आपण केली तर त्याला काय म्हणतो आपण? इनर चेंबर. And within this particular inner chamber there is presence of a viscous material. That viscous material it is called as matrix. That is called as matrix. की या इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे विस्कस मटेरियल प्रेझेंट आहे, मी जे डॉट डॉट डॉटनी दाखवलेलं आहे, त्या पर्टिक्युलर विस्कस मटेरियलला काय म्हणतात? मॅट्रिक्स. अँड in this particular matrix there is presence of various substances. There is presence of water, there is presence of DNA, there is presence of RNA, there is presence of vitamins, there is presence of enzymes. So all material together with a DNA it is called as matrix. But because this particular mitochondrion it shows the presence of a DNA, the double stranded circular DNA it is present in mitochondrion. This mitochondrion it is called as semi-autonomous structure. इट इज कॉल्ड एज सेमी ऑटोनॉमस स्ट्रक्चर. का सेमी ऑटोनॉमस स्ट्रक्चर म्हणायचं काम पडलं? ऑटोनॉमस का नाही? हा मायटोकॉन्ड्रियन सेलमधून बाहेर काढला, आता त्याला जर डबल हो म्हटलं तो डबल होणार नाही. म्हणजे याचा अर्थ त्या मायटोकॉन्ड्रियनचं डबलिंग, डुप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन हे त्या सेलच्या सायटोप्लाझमवर किंवा सेलवर डिपेंड आहे म्हणून त्याला ऑटोनॉमस नाही म्हणता येणार. दॅट इज कॉल्ड एज सेमी ऑटोनॉमस स्ट्रक्चर. कारण या डीएनएला जर डबल होता आलं तर मायटोकॉन्ड्रियनला डबल होता येते. So this particular material it is called as matrix. In the matrix there is presence of this particular DNA. The DNA it is called as mitochondrial DNA किंवा त्याला mtDNA पण म्हणतात. मग असा मायटोकॉन्ड्रियन असेल तर त्याचं फंक्शन काय? The main function of this particular mitochondrion is to take part in the process of aerobic respiration. Indirectly, the function of this particular mitochondrion is to generate the energy, is to produce the energy generating structures or material that is in the form of ATP. ATP they are called as energy coins or energy currency of the living organism, and such ATP or energy coins or energy currencies they are produced by mitochondrion. Hence this particular mitochondrion it is called as powerhouse of the cell.
It is called as powerhouse of the cell. So such is the structure of double membrane bound cell organelle, that is called as mitochondria. That is called as mitochondria. चला आता आपण एक काम करू, या मायटोकॉन्ड्रियाचं जे स्टडी मटेरियल आहे ते स्टडी मटेरियल आपण या बोर्डवरून डिस्कस करू. बघा, इट इज अ डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल. हा डबल मेम्ब्रेन दिसतो, फाउंड इन ऑल यूकॅरियोटिक सेल्स एक्सेप्ट मॅमेलियन आरबीसीस. सगळ्या या अर्थवरच्या सगळ्या यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये तो दिसतो एक्सेप्ट मॅमेलियन आरबीसीस. द टर्म मायटोकॉन्ड्रियन वॉज कॉइन्ड बाय बेंडा इन 1898. नीटसाठी इम्पॉर्टंट आहे की बा हा मायटोकॉन्ड्रियन जी टर्म आहे ती सगळ्यात पहिल्यांदा कोणी यूज केली, कोणी कॉइन केली असेल तर बेंडा. केव्हा? 1898. स्ट्रक्चरली मायटोकॉन्ड्रियन शोज 2 मेम्ब्रेन्स. ह्या 2 मेम्ब्रेन्स आहे. द आउटर मेम्ब्रेन इज continuous but the inner membrane is infolded. The infoldings of the inner membrane they are called as the cristae. outer continuous आहे पण inner नी infoldings तयार केलेले आहे, त्यांना काय म्हटलेलं आहे आपण? cristae. The outer membrane is permeable due to presence of porine or Parsons particle but the inner membrane is selectively permeable. ही outer membrane असेल तर ही permeable आहे पण inner membrane जर असेल तर selectively permeable आहे. On the inner membrane there are several stalked particles present called as oxysomes. की जी इनर मेम्ब्रेन आहे जी आता क्रिस्टाच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट झाली, स्टॉक्ड पार्टिकल्स अँड दिस पर्टिक्युलर स्टॉक्ड पार्टिकल्स दे आर कॉल्ड एज ऑक्सिझोम्स. या ऑक्सिझोम्सला पाहता खूप सारे नेम्स आहे. ऑक्सिझोम्स आर ऑल्सो कॉल्ड एज रॅचर्स or Fernandez Moran particles or respiratory particles or phosphorylating particles or F1 particles. पुन्हा पहा, so these particles are called as Raycher's particles. They are also called as Fernandez particles. They are also called as Fernandez Moran particles. They are also called as respiratory particles. They are also called as phosphorylating particles. They are also called as F1 particles. Each oxysome हा एक particle इथे enlarge केला आहे आपण. Each oxysome is differentiated into 2 parts. Each oxysome is differentiated into 2 parts, that is the head and the stalk. हेडला F1 म्हणतात, स्टॉकला 0 म्हणतात. Hence this particular oxysome, तो जो oxysome आहे, it is also called as F0 F1 particle. It is called as F0 F1 particle. The function of oxysome is to produce energy coins of a cell. Hence this particular oxysome it is also called as फॉस्फोरायलेटिंग पार्टिकल. म्हणजे या ऑक्सिझोमचं मेन फंक्शन काय आहे तर एनर्जी कॉइन्स तयार करणे. कोणत्या फॉर्म मध्ये? एटीपी. विदिन द इनर मेम्ब्रेन विस्कस मटेरियल इज प्रेझेंट कॉल्ड एज मॅट्रिक्स. की या इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे विस्कस मटेरियल प्रेझेंट आहे दॅट मटेरियल इट इज कॉल्ड एज अ मॅट्रिक्स. दिस मॅट्रिक्स कंटेन वॉटर, डीएनए, आरएनए, रिबोझोम्स, एन्झाइम्स एक्सेट्रा. की या मॅट्रिक्स मध्ये प्रेझेंट आहे वॉटर, डीएनए, आरएनए, रिबोझोम्स, एन्झाइम सगळे प्रेझेंट आहे. अँड इज अ साइट ऑफ क्रेब्स सायकल. रेस्पिरेशन मधली ही एक प्रोसेस आहे. ज्यावेळेस रेस्पिरेशन आपण स्टडी करू त्यावेळेस माहित होईल की रेस्पिरेशन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट ही प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त एनर्जी जनरेट होते. ही पर्टिक्युलर प्रोसेसला, त्या प्रोसेसला म्हणतो आपण क्रेब्स सायकल. ही क्रेब्स सायकल या मॅट्रिक्स मध्ये कंप्लीट होते. As a mitochondrion contain its own DNA, it can duplicate within the cell. Hence, it is called as semi-autonomous structure. की हा मायटोकॉन्ड्रियन स्वतःचा डीएनए पोजेस करतो. त्या डीएनएनी जर त्याला डुप्लिकेट व्हायचं असेल तर डीएनए डुप्लिकेट होतो म्हणून मायटोकॉन्ड्रियन डुप्लिकेट होतो. पण हा मायटोकॉन्ड्रियन सेलच्या आत डुप्लिकेट होतो, डबल होतो. म्हणून दिस मायटोकॉन्ड्रियन इट इज कॉल्ड एज semi-autonomous structure. The function of mitochondrion is to generate energy in the form of ATP. Hence, popularly it is called as powerhouse of the cell. कि या mitochondrion main function काय? कि this particular mitochondrion it generate the energy in the form of ATP, which are called as energy coins of the living organisms, which are called as energy currency of the living organism. Hence, this particular mitochondrion it is called as powerhouse of the cell.